जन मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत। मला सांगा, तुम्ही किती दिवसापासून इथे उपोषणासाठी बसले, तुमची प्रमुख मागणी काय आणि तुम्ही कुठपर्यंत याचा पाठपुरावा करणार आहे? आजच या ठिकाणी आज 24 तारीख आहे। मी शासनाला त्या ठिकाणी अल्टिमेटम दिला होता 15 तारखेला आणि आज 24 तारीख आहे। मी सांगितलं होतं मी 24 तारखेला उपोषणाला बसणार आहे। आजच मी 1-2 वाजेच्या दरम्यान या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे। माझ्या प्रमुख मागण्या हेच आहे की या भोकरदन जाफराबाद तालुक्यामध्ये बनावट दारूचा सुळसुळाट या ठिकाणी सुरू आहे की आपण म्हणतो की शासनाला या दारू बसून कर त्या ठिकाणी वसूल होतो, परंतु शासन मान्य दारू या ठिकाणी कमी विकल्या जाते आणि बनावट दारूचा सुळसुळाट या भोकरदन जाफराबाद तालुक्यामध्ये खूप प्रमाणात झाली आहे। आणि या बनावट दारूमुळं अनेक तरुणांची त्या ठिकाणी लिव्हर खराब झालेले आहे, त्या ठिकाणी शरीर खराब झालेले आहे, असं अंग सुजून त्या दारूनं येतं। म्हणून ही घातक दारू या ठिकाणी बंद व्हावी। या लायसन धारकाकडं जो स्टॉक आहे दारूचा याच्या या ठिकाणी चौकशा झाल्या पाहिजे। दुसरी मागणी आहे की या लायसन धारकाला ज्या शासनानं नियमावल्या घालून दिल्या की कोण्या पद्धतीनं तुम्हाला दारू विकावी आणि त्या पद्धतीनं इथलं लायसन धारक त्या ठिकाणी दारू विकत नाही, अनलिगल पद्धतीनं बाहेर खोके त्या ठिकाणी देतात आणि त्याचा दुष्परिणाम या खेड्यातल्या तरुणावरती होत आहे। अनेक तरुण त्या ठिकाणी गळफास घेऊन सनी आत्महत्यासुद्धा केलेल्या आहे। प्रत्येक भोकरदन जाफराबाद तालुक्याचा एकही असं खेडं नाही की त्या खेड्यामध्ये 10-15 तरुणानं दारूच्या नशामध्ये आत्महत्या केलेल्या नसेल आणि म्हणून इतका घातक त्या ठिकाणी दारूचा व्यवहार या ठिकाणी सुरू आहे। तात्काळ त्या ठिकाणी गावखेड्यामध्ये अनलिगल पद्धतीच्या क्वाटरा दारू धरल्यास त्या ठिकाणी ज्या लायसन धारकाच्या त्या क्वाटऱ्या निघाल्यास त्या लायसन धारकाचं लायसन रद्द करण्यात यावं आणि त्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी। त्याच पद्धतीनं दुसरी मागणी माझी अशी आहे की या भोकरदन जाफराबाद तालुक्यामध्ये जे काही आपले धार्मिक स्थळं असतील, मग मस्जिद असेल, मंदिरं असेल, त्या ठिकाणी शासकीय कार्यालय असेल असे आणि आपले कॉलेजं असेल, अशा त्या ठिकाणी अशा कार्यालयाच्या समोर शेजारी काही दारूची दुकानं असतील तर ते तात्काळ त्या ठिकाणी हटवण्यात यावे। बरं, मला एक सांगा, डुप्लिकेट दारू इथे मिळते तुम्ही असं म्हणता, परंतु मग पोलीस प्रशासन किंवा याकडे अधिकाऱ्याचं कोणाचं लक्ष नाही असं वाटतं का तुम्हाला? आता हे काम खरं तर अधिकाऱ्यांचं आहे, पण यांचं काम मला या ठिकाणी करावं लागतं, यांच्या लक्षात मला आणून द्यावं लागतं। आता मला असं वाटतं की या ठिकाणी पोलीस प्रशासन असेल, या ठिकाणी दारू ज्यांच्या अंडरखाली चालते ते उत्पादक शुल्कवाले असेल, कलेक्टर ऑफिस असेल, कदाचित मला असं वाटतं की हे जे घोळ करणारे जे लोक आहे की यांच्या नजरा चुकून हे काम करत असेल असं या ठिकाणी मी गृहीत धरतो, परंतु त्यांच्या लक्षात आणून देण्यासाठी मी आज या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे। मला एक सांगा, जर सर्वसामान्याला माणसाला माहिती आहे की बाबा इथे डुप्लिकेट दारू आहे, मग त्यांना काय कळत नाही आहे? आता ते प्रशासनाचा विषय आहे, कारण या ठिकाणी मी लोकांना विचारलं की बाबा तुम्ही दारू देऊ नका, तर मला अनेक दुकानदारांनी त्या ठिकाणी किरकोळ विक्रेत्यांनी सांगितलं की आम्ही हप्ते आम्हाला द्यावं लागते, आम्हाला त्या ठिकाणी पैसे द्यावं लागते, म्हणून आमचा हा व्यवसाय चालतो। मी अनेक त्या ठिकाणी दुकानदाराला विचारलं तुमच्याकडे लायसन नसताना तुम्ही दारूचा धंदा का करू शकता? त्यांचे मला प्रश्न त्या ठिकाणी आहे की आम्ही हप्ते देतो। आता हप्ते कोणाला देतात मी त्यांना विचारलं नाही, परंतु हप्ते देतात एवढं मला नक्की सांगितलं जातं। आपले नाव सांगा पण तुमचं पूर्ण नाव? मी नारायण हिमतराव साबळे, राहणार बरंजळा साबळे, तालुका भोकरदन, जिल्हा जालना। धन्यवाद। जन मराठी न्यूजला प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद।